काव्या चक्रावली. काय नाही का विचारता? कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्याला फिरवायला नेलात, पण आता आदित्य सापडत नाही. काव्या जागीच उठली आणि घराकडे पळत सुटली. पाळण्यात आदित्य नव्हता. आयशा रडत होती, सगळीकडे शोधत होती. ती थरथरत कापत राधाच्या गळ्यात पडली. माझं मूल कुठं गेलं? काय करत होतात तुम्ही? सगळं घर स्तब्ध झालं. शेवटी राधा म्हणाली, एक आया त्याला घेऊन गेली होती. ती आधीपासून इथं होती म्हणून लक्ष दिलं नाही, पण आता कुठे गेली हे कळत नाही. तेवढ्यात रुद्र घरात आला. काय झालं काव्या? मुलगा आदित्य गायब झालाय. ती रडत त्याच्याकडे धावली. तू म्हणाला होतास की इथे सुरक्षित राहील तो, पण असं कसं झालं? काव्या अक्षरशः कोसळली. रुद्रचा चेहरा कालवंडला. त्याने पटकन फोन उचलला आणि कुणाला तरी कॉल लावला. राधाने काळजीने काव्याकडे पाहिलं. मॅडम साहेबही खूपच चिंतेत आहेत. कृपया शांत व्हा. काव्याला जाणवलं की तिने रागाच्या भरात काहीतरी अति बोलून गेली. ती गोंधळून गेली होती आणि आता काही मागे घेता येणार नव्हतं. तेवढ्यात रुद्र आत आला. फोनवर बोलून झालं होतं. बाळाला जुन्या हवेलीमध्ये नेलं गेलं आहे. काव्या हादरली. काय? का? रुद्रचा चेहरा निर्विकार होता. चल आपणच जाऊन शोधू. गाडीच्या मागच्या सीटवर बसताना काव्या हळूच म्हणाली, माफ कर, मी खूप घाबरले होते म्हणून तसं बोलले. पुढे आहे, आधी बाळाला शोध, नंतर सगळं बोलू. रुद्रने डोळे बंद करत सांगितलं. काव्याचं मन चुकचुकू लागलं. मी ठरवलं होतं की यांच्याशी चांगलं वागेल, पण पुन्हा चूक झाली. गायकवाड कुटुंबाच्या जुन्या हवेलीमध्ये पोहोचल्यावर बाळाचा रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. काव्या धावत आत गेली. दारात आजी आणि विकासची बायको कुजबुजत होत्या. मला नाही वाटत की हा मुलगा रुद्रसारखा दिसतो. DNA टेस्टमध्ये नक्की काहीतरी गडबड केली आहे. काव्याच्या कानावर हे शब्द पडताच ती थबकली. म्हणजे त्यांनी बाळाला इथे यासाठी बोलवलं आहे की त्यांना बाळाचं रक्त संबंधावर शंका आहे? आदित्य! ती आत धावली. चुलतीने तोंड बंद केलं, पण डोळ्यात अजूनही तुच्छता झळकत होती. काव्याने आदित्यला हातात घेतलं. आईच्या कुशीत गेल्यावर तो तसा शांत झाला. रुद्रने चुलतीकडे पाहिलं. माझ्या घरात तुम्ही तुमचे लोक लावलेत का? विकासची बायको लाजली. रुद्र, आम्हाला फक्त मुलांची स्थिती जाणून घ्यायची होती. मग माझ्या परवानगीशिवाय बाळ कसं नेलं? चुलती सरळ उभी राहिली. रुद्र, आम्हाला शंका आहे की हा बाळ तुमचं नाही. केवळ 7 महिन्यात जन्म झाला म्हणते काव्या, पण बाळ एकदम आरोग्यदायी आहे. इतकं लठ्ठ आणि मजबूत की पूर्ण वेळेच्या बाळासारखा दिसतो. कदाचित तुम्हाला फसवलं गेलं आहे. काय? काव्या थक्का बसल्यासारखी म्हणाली. 7 महिन्यानंतर बाळ झालं, पण त्यामुळे त्यांचं वडील कोण हे कसं बदलणार? DNA रिपोर्ट आहे आमच्याकडे. तो रिपोर्टही बनावट असू शकतो. तो रिपोर्ट मी नाही, रुद्रने केला होता. चुलतीने रुद्रकडे पाहिलं. कदाचित तोही फसवला गेला असेल. रुद्रने नजरेत थोडं कठोरपण आणलं. मी खात्रीने सांगतो, हा बाळ माझंच आहे, पण आम्हाला विश्वास नाही, त्यामुळे आम्ही स्वतःची DNA टेस्ट करू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही? रुद्रच्या आवाजात थंडी उतरली होती. हे गायकवाड कुटुंबाचं भविष्य आहे. आम्ही काहीच रिस्क घेऊ शकत नाही. चुलती म्हणाल्या, मी मान्य करत नाही. आम्ही बाळाला घेऊन जातो. रुद्र काव्याकडे बघत म्हणाला. ते निघत असताना चुलती म्हणाली, जर तुम्ही असं केलं तर बाळाचं नाव कुठेही रजिस्टर होणार नाही. मग तो गायकवाड कुटुंबाच्या वारस हक्कासाठी अपात्र ठरेल. रुद्र थांबला. म्हणजे यासाठी तुम्ही फुल मून सेरेमनी कॅन्सल केली? हो, कारण नाव रजिस्टर झालं की वारसा मिळतो. काव्या म्हणाली, माझ्यासाठी त्याचं नाव कुठे रजिस्टर आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्ही हवं असेल तर कितीही टेस्ट करा, पण कोणीतरी हे सगळं उधळतंय, कारण त्यांना वाटतं की हा बाळ रुद्रचं नाही. रुद्र थोडक्यात बोलला, माझा मुलगा कंपनीचा वारसदार आहे. रजिस्ट्रेशन होणारच. काव्याने तोंड उघडलं, पण रुद्रने हाताने थांबवलं. त्यांना करू द्या टेस्ट. निकाल येईपर्यंत वाट पाहू. रक्त घेतलं गेलं. काव्याने काट्याने ओठ चावले. तिचं मन संतापाने भरून आलं होतं. ती चुलतीला कटाक्ष टाकत म्हणाली, तुझं मन हेवाने भरलेलं आहे आणि तुला सहानुभूती नाही, द्वेष आहे. रुद्र शांत होता. काव्याने जवळ येऊन पाणी दिलं. माफ कर रुद्र, खरंच माझी चूक आहे. रुद्रने थेट उत्तर दिलं, थोड्या वेळासाठी दूर राहा माझ्यापासून. काव्या एका कोपऱ्यात जाऊन बसली.
रुद्रच्या फोनवर एक मेसेज आला. शिवाईने लिहिलं, सॅम्पल तपासणीसाठी गेले आहेत. कोणी संशयास्पद व्यक्ती सापडलेली नाही. रुद्र उत्तर देतो, ठीक आहे, लक्ष ठेव. शिवाई विचारतो, सगळं ठीक आहे का? घरात काही गडबड वाटते? रुद्र काही क्षण शांत राहिला आणि मग लिहिलं, एका स्त्रीसाठी प्रेम महत्त्वाचं की बाळ? शिवाय अवाक. काव्याने हळूच विचारलं, रुद्र, निकाल कधी येईल? थोडा वेळ लागतो, पण एवढ्या पैशात सगळं पटकन होणार नाही का? रुद्रने तिरकस नजर टाकली, तुला एवढंही कॉमन सेन्स नाही. सेल कल्चरिंग लागतं, हे झटपट होत नाही. जर वाट पाहता येत नसेल तर इथून निघून जा. तिचं मन गळबळून आलं. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, निकाल आलाय. निकाल आलाय या शब्दाने संपूर्ण हवेली दणाणून गेली. सगळे एकदम उठले. चुलती पटकन पुढे गेले आणि आजीकडून रिपोर्ट हातात घेतला. तिने तो उघडताच चेहऱ्यावरचा रंग उतरला आणि रागाने आजीकडे पाहत म्हणाली, आई, मी सांगितलं होतं की त्या बाळात काहीतरी गडबड आहे. बघा ना, रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलंय, हे बाळ रुद्रचं नाही आहे. काव्या धक्का खाल्ल्यासारखी थांबली. तिने लगेच रुद्रकडे पाहिलं. त्याचा चेहरा भावनाशून्य होता. तो शांतपणे पुढे आला आणि रिपोर्ट हातात घेतला. आजी उठल्या. त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि संताप एकत्र उमटले होते. काव्या, मी तुला इतका विश्वास दिला आणि तू असं केलंस. सगळ्यांचे कटाक्ष काव्याकडे रोखले गेले. घृणित आणि अविश्वासू. काव्या पुढे गेली आणि रिपोर्ट पाहिला. त्यात खरंच लिहिलं होतं, बाळ आणि रुद्रमध्ये रक्तसंबंध नाही. काव्याने रिपोर्ट जोरात टेबलावर आपटला. हा रिपोर्ट बनावट आहे. चुलती खोचक हसली. बनावट? आता नाही पटत म्हणून तो खोटा झाला? गायकवाड कुटुंबाने स्वतः लोक पाठवले होते. कसली छेडाछाड शक्य आहे? रुद्र म्हणाला, पहिल्यांदा मी स्वतः टेस्ट केली होती. चुलती उतरली. रुद्र, तू अजून तरुण आहेस, सहज फसवला जातोस. एवढ्या शंका असून सुद्धा त्या एका रिपोर्टवर विश्वास ठेवला? काव्याने रडणाऱ्या आदित्यला घट्ट मिठी मारली. ठीक आहे, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही तर मी बाळ घेऊन जाते. मला गायकवाड कुटुंबाची गरज नाही. चुलती थेट पुढे आली. तुला वाटतं तू आम्हाला मूर्ख बनवून बाळ घेऊन चालती होशील? इथे बाळावरही तुझा अधिकार नाही. तिने कोणाला तरी हातवारे केले. बाळावर लक्ष ठेवा. कोणीही तो घेऊन जाऊ नये.